नमस्कार. आज मी तुम्हाला म्हणजे नारळ कसं सजवायचं. आपण देवीसाठी बऱ्याच वेळेस मुखवटे वगैरे लावत असतो, तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने छान असं आपण नारळाला कसं सजवू शकतो, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, इथे मी नारळ घेतलेला आहे आणि आपल्याला ते पूर्ण सोलून घ्यायचं आहे. फक्त वरची शेंडी राहू द्यायची. तर पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. मागे नाही काढलं तरी चालेल, फक्त आपल्याला पुढच्या भागात इथं सजवायचं आहे. तर त्यामुळे मी इथे सर्व असं सोलून घेतलेलं आहे. तर आता याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे तेही मी तुम्हाला दाखवते. तर नारळ घ्यायचं आहे, त्यानंतर इथे मी थोडासा मैदा घेतलेला आहे, त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे, कुंकू घ्यायचं आहे आपल्याला, नंतर इथे आपण चहाची गाळणी घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं, हे मैद्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ बनवायचं आहे, म्हणजे मैद्याची पेस्ट बनवायची. मैदा जसं आपलं म्हणजे डिंक किंवा मैदा चिकट असतो ना, तर त्यामुळे आपण इथे मैद्याचा वापर करत आहोत. डिंक ग्ल्यू जसा राहतो ना, त्याचं काम मैदा करत असतो, तर त्यामुळे आपण इथे मैदा वापरतोय. आणि असं बघा, इथे पाणी टाकून असं करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण पातळही करू शकतो अजून, नाहीतर ते पूर्ण व्हाईट दिसू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं मी इथे पाणी टाकून घेते अजून. तर बघा, असं छान असं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नारळाला व्यवस्थित ते लावता येईल. तर आता आपण हे सर्व नारळाला लावून घेऊ. म्हणजे पूर्ण नाही लावायचं, जिथे जिथे आपल्याला सजवायचं आहे समोरचा जो भाग आहे, तर इथे पूर्ण लावून घ्यायचं आहे. बघा, पूर्ण लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे एवढ्या भागात लावून घेतलेला आहे. आता हे 2 मिनिटं आपण थोडं सुकू देऊ आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता हे थोडा वेळ वाळू दिलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यावर हळदीच म्हणजे जसं आपण मळवट भरतो ना, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर आता इथे आपल्याला हळदीने छान असं मळवट भरून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गाळणीमध्ये हळद टाकून घेते. थोडीच टाकायची, म्हणजे जेवढी लागेल तेवढी आपण टाकू शकतो. बघा, छान अशी आपण मैदा लावला होता ना, त्यामुळे छान अशी चिकटली. आणि ही जी एक्स्ट्राची जी हळद असेल ना, ती आपण थोडीशी ठोकून घ्यायची, नाहीतर मग आपण जेव्हा पूजा करू तो कळस म्हणजे नारळ वगैरे ठेवू ना, तर ती हळद पडू शकते. तर त्यामुळे आपण असं थोडं ठोकून घ्यायचं, म्हणजे जी वरची काही हळद असेल तर ती निघून जाते. तर बघा, किती छान वाटतंय. आता त्यानंतर आता आपल्याला टिकली वगैरे काढून घ्यायची आहे. आता बघा, इथे आपल्याला टिकली काढायची आहे. तर त्यासाठी मी इसे कागदवर आहे ना, असं टिकली असे शेप्स बनवून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपल्याला ह्या शेप्स असे काढून घ्यायचे आहे कागदावर आधी. तर आता काय करायचं, एकदम मध्यभागी म्हणजे आपण असं इमॅजिन करायचं की आपण असं नारळ ठेवणार आहोत आणि बरोबर त्या असं मध्यभागी असं कागद ठेवून घ्यायचं. आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. थोडंसं मी वर घेते, म्हणजे टिकली अशी वर दिसेल. तर बघा, आता काय करायचं, हे असं ठेवलं ना, त्यानंतर आता आपल्याला इथे परत थोडंसं मैदा लावून घेऊ आपण, म्हणजे ते व्यवस्थित चिकटेल, कुंकू वगैरे.
इथे पण लावून घेऊ. आता आपण इथे टिकली आणि इथे कुंकू लावून घेऊ. तर अशा प्रकारचा मी शेप बनवून घेतलेला आहे आणि मी आधी ते थोडं मैद्याचं लावण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्या हाताला चिकटत होतं. तर त्यामुळे मी आता ते थोडंसंच लावलं आहे आणि आता आपण इथे डायरेक्ट कुंकू भरून घेऊया. पण घेऊ खाली. वाव, मस्तच. बघा, बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे असं.